नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या नीतास डेली डिशमध्ये. तर आज मी तुम्हाला व्हाईट सॉस पास्ता कसा बनवायचा आहे तो दाखवणार आहे आणि त्यासोबत मँगो मस्तानी मिल्कशेकही दाखवणार आहे. तर माझ्या मुलींची आज फरमाईश होती, मम्मी रोज 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 तू मोठ्यांच्या आवडीनुसार बनवतेस, तर आज आमच्या आवडीनुसार बनव. तर त्यासाठी मी आज तुम्हाला ह्या 2 डिशेस दाखवणार आहे. तर कृपया व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत पहा, एकही क्लिप मिक्स करू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला रेसिपीकडे वळूया. गॅस वरलेला आहे पास्ता उकळण्यासाठी. तर आपण आता हा पास्ता याच्यामध्ये टाकूया बॉईल करण्यासाठी. त्यासोबत मीठही टाकूया. आणि थोडंसं तेल टाकूया. पहा मंडळी, आपण आपला पास्ता ते बॉईल करायला ठेवलेला आहे. ढवळून घ्या म्हणजे मीठ आणि तेल व्यवस्थित मिसळून जाईल. ते आपला पास्ता चिकटणार नाही, एकदम सुटसुटीत होईल. भाज्या थोड्या परतवून घ्यायच्या आहेत, तर मी इथे पॅन मध्ये थोडंसं बटर टाकत आहे, जेणे आपल्या भाज्या व्यवस्थित परतल्या जातील. थोडं बटर मेल्ट झालं की आपण याच्यामध्ये या भाज्या थोड्या सौते करून घेणार आहे. तिथे थोडी मी अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे. इथे आपण भाज्या टाकून घेऊ, आपले कॉर्न आणि गाजर. परतून घेऊया. पाहू शकता मंडळी, ते भाज्या व्यवस्थित परतल्या जात आहेत, जेणे कच्चेपणा सॉस मध्ये गेल्यावरती आपल्याला जास्त ते हे करायचं नाहीये, शिजवायचं नाहीये. आपला सॉस रेडी झाला की या भाज्या टाकून लगेच आपल्याला पास्ता टाकून 2 मिनिटं फक्त ठेवायचं आहे. तर भाज्या आपल्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत, नाहीतर त्याचा कच्चेपणा तोंडामध्ये येत राहील. इथे थोडं आपण मीठ टाकूया म्हणजे भाज्या लवकर आपल्या शिजल्या जातील. कॉर्न आणि ऑलरेडी कॉर्न तर बॉईलच आहे, पण आपलं गाजर आणि जे आपण थोडासा कांदा टाकलेला आहे, कांदा जास्त नाही टाकलाय मी, फक्त थोडा एक अर्धा कांदा असेल. जास्त शिजलाय की नाही ते बघायचं आपल्याला. हा मी सुजी पास्ता घेतलेला आहे, रव्याचा पास्ता आहे हा, सुजीचा, मैदा पास्ता नाहीये. बऱ्यापैकी शिजलेला आहे. चला आपण आता गॅस बंद करू आणि पास्ता आपण पाहू शकता मंडळी. मी याचं पूर्ण पाणी गाळून घेतलेलं आहे आणि याच्यावरती लगेच थंड पाणी, गार पाणी टाकलेलं आहे नळातलं, तर जेणेकरून आपला पास्ता एकमेकांना चिटकणार नाही. पहा किती खुला झालेला आहे पास्ता, पाहू शकता. आता चला आपण पुन्हा गॅसकडे वळूया. ते कढई ठेवलेली आहे, आपल्याला सॉस बनवायचा आहे पास्त्याचा. अगदी थोडंसं अर्धा पळीलाही थोडं तेल टाकलेलं आहे. ऍक्च्युली मी तेल टाकणारच नव्हती, पण आपला बटर असंच पॅन मध्ये गेल्यावरती जळून जाईल, त्याच्यासाठी थोडंसं तेल टाकलेलं आहे अगदी नावाला. आणि आता आपल्याला हा बटर टाकायचा आहे. 2 चमचे मी इथे बटर टाकलेला आहे, कारण आपल्याला पास्ता अगदी रनी बनवायचा आहे, अगदी त्याला ग्लेज झालं पाहिजे चांगलं. तर ते 2 चम्मच मी बटर टाकलेला आहे. आणि आता हा बटर पूर्ण मेल्ट झाला की याच्यामध्ये आपल्याला हा जो मैदा आहे, साधारण मला वाटतं 1 चम्मच असेल, पहा हा 1 चम्मच इथे टाकायचा आहे आणि लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. हा मैदा आपल्याला बटरमध्ये पूर्ण भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित, त्याच्या गुठळा नाही, काळजी घ्या आणि व्यवस्थित लगातार चालू ठेवा. आपल्या बटरला मैद्याला व्यवस्थित कलर आलेला आहे, ब्राऊन कलर, म्हणजे आपला मैदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे.
बटरमध्ये. आता या स्टेजवरती आपण यामध्ये थोडासा मिक्स 1 टेबलस्पून मी टाकलेला आहे आणि इथे चिली फ्लेक्सही टाकून घेते मी. तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार टाका. तुमची मुलं जेवढी तिखट खात असतील किंवा हा पास्ता ॲक्च्युली तिखट नसतोच, पण हे जरा फ्लेवर येण्यासाठी मी इथे टाकत आहे. नाही टाकलं तरी चालेल. थोडंसं ब्लॅक पेपर टाकते इथे मी. आपल्याला हे दूध याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मैद्याच्या गुठळ्या नाही होता कामा. लगातार चालवत राहा चम्मच. जरी असं तुम्हाला हे दिसत असेल, लिक्विडी दिसत असेल, पण हे नंतर याच्यामध्ये मैदा टाकलेला आहे आपण, ते फार घट्ट होऊन जाणार. आणि अजून आपल्याला पास्ताही टाकायचा आहे, चीज टाकायचा आहे, अजून आपल्या भाज्या ज्या आपण परतून घेतलेल्या आहेत त्याही टाकायच्या आहेत. तर मंडळी, तुम्ही हे लगातार असं पूर्ण दुधामध्ये हे पूर्ण मेल्ट होईपर्यंत पास्ता आपला, आणि जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत हलवत राहा असं व्यवस्थित. पास्ता टाकूया याच्यामध्ये. ज्या भाज्या आपण सॉटे करून ठेवल्या होत्या याही टाकूया. गाजर आणि कॉर्न. याच्यामध्ये टाकूया. पुन्हा एकदा मिक्स करूया. चला, आता आपली चीज घालायची वेळ आलेली आहे. तर आता इथे मी चीज ग्रेट करून टाकत आहे. व्हाईट सॉस पास्ता असा आहे की ज्याच्यामध्ये चीज शिवाय मजा नाही, आणि पाहिजे तेवढं तुम्ही चीज याच्यामध्ये घालू शकता. हा चीजी पास्ता असतो. पाहू शकता मी इथे पूर्ण मोठा एक क्यूब घेतला होता, पूर्ण टाकलेला आहे. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही चीज टाकू शकता. प्रोसेस चीज टाकू शकता अथवा मोझरेला टाकू शकता. ते मी प्रोसेस चीज घेतलेलं आहे, अमूलचं हे टाकलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करू, जेणेकरून आपला चीज आतमध्ये मेल्ट होईल. पाहू शकता मंडळी आपला पास्ता. स्टेजला आपल्याला याच्यामध्ये मीठ बघायचं आहे. जेव्हा आपण भाजी परतत होतो तेव्हा थोडंसं मीठ टाकलं होतं, पण आपल्या याच्यामध्ये मीठ असतं ऑलरेडी चीजमध्ये, त्याच्यासाठी मी इथे मीठ फार थोडंसं घालत आहे. आपला व्हाईट सॉस पास्ता तयार आहे. आता मी तुम्हाला डिश आउट करून दाखवते. आपली मँगो मस्तानी बघायची पाळी आलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते मँगो मस्तानी कसं बनवायचं. बनवायला आपण हे मँगो घेतलेले आहेत, जे मी छोटे छोटे कापून ठेवलेले आहे. इथे हे व्हॅनिलाचा 1 कप घेतलेला आहे मी. इथे थोडासा मी सब्जा घेतलेला आहे. सब्जा तुम्ही स्किपही करू शकता. तुम्हाला जर नाही घालायचं असेल तर नका घालू, पण मी घालते आहे तुमच्या मर्जीप्रमाणे. आणि इथे हे ड्रायफ्रुट्स आहेत, थोडेसे मी कापून ठेवलेले आहेत गार्निशिंग करायला. आणि इथे हे चिल्ड दूध आहे. तर चला मँगो मस्तानी बनवूया. आता इथे मी हे जे मँगो आहेत ह्याच्यामध्ये टाकते मिक्सर ग्राइंडरमध्ये. पहा, जो व्हॅनिलाचा कप घेतलेला आहे आपण
तोही याच्यामध्ये टाकूया आणि इथे हे चिल दूध आपण टाकूया. थोडीशी साखर मी टाकते कारण माझे आंबे मी जे घेतलेले आहेत ते एवढे गोड नाहीये. आता सध्याला पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे आंबे जास्त असे गोडीला नाहीये, पाहू शकता. आणि हे मी तोतापुरी आंबे घेतलेले आहे, केसर किंवा दुसरे हापूस आंबे नाहीये, त्याच्यामुळे थोडेसे जरा आंबट गोड असे असतात. तरी काही हरकत नाही, त्याच्यामध्ये सुंदर लागते. 1.5 चम्मच साखर टाकलेली आहे मंडळी. चला आता आपण हे ग्राइंड करून घेऊया. इथे मी थोडा थोडा सब्जा टाकत आहे. माझ्या दोन्ही लेकींसाठी मी तयार करत आहे. शकता इथे मी इथे थोडे हे आंब्याचे काप टाकत आहे. व्हॅनिलाचे कप याच्यामध्ये टाकूया आपण आईस्क्रीम. माझ्या मुली तर आज खूप खुश होतील. बाजूला मी आज सरप्राईज देणार आहे माझ्या छोट्या मुलीला. ड्रायफ्रुट्स कापून ठेवलेले आहेत, बदाम आणि काजू, हेही टाकूया. पाहू शकता मंडळी, आपला व्हाईट सॉस पास्ता आणि इथे मँगो मस्तानी आपली बनवून रेडी आहे. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली? तुम्ही असं माझ्या पद्धतीने बनवून तुमच्या मुलांना द्या, त्यांना खुश करा आणि त्यांची वाहवा मिळवा. तर मी आज माझ्या लेकींकडनं आज त्या माझ्यावर खूप खुश होणार आहेत, कारण मी त्यांच्या आज आवडीचे बनवून दिलेले आहे रेसिपी. तर तुम्ही सांगा मला. आणि आज मला खूप वाहवा मिळणार आहे माझ्या मुलींकडनं. तर तुम्ही तुमच्या मुलांना असंच नेहमी बनवून द्या आणि त्यांची वाहवा मिळवा. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.